नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप यू ऑल आर डूइंग वेल अँड आय एम गुड टू. आय थिंक जुलै नंतर मी पहिल्यांदाच परत व्लॉगिंग करतेय. इट्स 18 सप्टेंबर. आज कालच बाप्पाचं विसर्जन झालं आणि एवढे दिवस मी काहीच व्लॉग्स केले नाही. लॉंग स्टोरी, बट खूप काही चालू होतं बॅकग्राऊंडमध्ये आणि मी खूप सारे व्लॉग्स शूट केलेले, पण ते एडिट पण नाही केले, अपलोड पण नाही केले आणि आता ते चालू आहे. डिस्क्लेमर, जर तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये खूप नॉईस येत असेल तर आय एम सो सॉरी, कारण मी सध्या किचनमध्ये आहे आणि ड्राय बाल्कनीजवळ मी ट्रायपॉड ठेवलेला आहे. तर इकडे सगळ्यांचे किचन आहेत ड्राय बाल्कनीजला अटॅच, तर तुम्हाला खूप सारे आवाज येऊ शकतात, तर प्लीज बेअर विथ इट. बट टुडे आज मी व्लॉग बनवते कारण आता म्हणलं की चला सुरुवात करावी, कशी तरी करावीच लागेल परत व्लॉग बनवायची. छान मस्त रुटीन चालू होता, पण तो ब्रेक झाला, पण दॅट्स ओके, विल गेट बॅक इन टू इट. आणि तुम्हाला ऑफकोर्स जे मी आधी व्लॉग शूट करून ठेवलेले आहेत, सेलू, जालना, परत जालन्यावरून परत येताना जुलैमध्ये, ते तुम्हाला पाहायला भेटतील फर्स्ट. आणि मग मी आजपासून जे व्लॉगिंग चालू करेल ती तुम्हाला बघायला भेटेल. I'll try my best to be consistent here, कारण मलाच करायचं आणि मीच कन्सिस्टंट नाहीये, तर इट इज अ व्हेरी बॅड थिंग दो. बट खूप काही चालू होतं बॅकग्राऊंडमध्ये. फोनसोबत पण एकदम मिसहॅप्स झाले माझ्या, त्याच्यानंतर मी व्लॉग नाही बनवू शकले. अजून पण आय थिंक कॅमेराचं क्वालिटी थोडंसं एवढं चांगलं नसेल जेवढं आधी होतं, बट ठीक आहे, विल फिगर इट आउट. जोपर्यंत नवीन फोन येत नाही तोपर्यंत मॅनेज करू ह्यानेच. तर आज मी बनवत आहे, लहान मुलांची खूप आवाज येत असेल तुम्हाला, बट बेअर विथ इट. आणि आज मी बनवत आहे इडली सांबार फॉर डिनर. डोंट कम ॲट मी. आय नो ब्रेकफास्टचं पदार्थ आहे ते, पण डिनरमध्ये खाऊ शकतो आणि आम्हाला क्रेविंग होतीये तर आम्ही खाणार. तर येस, मी बनवते. तर इडली सांबारचं बॅक स्टोरी सांगायची अशी झाली तर, मॅनेज विथ माय मराठी. मला लग्नाच्या आधी मी कधीच सांबार केलेलं नाही आहे, बनवलेलं नाही आहे. आय मीन मला मुळात इडली आवडतच नव्हती, लहानपणापासून आवडत नव्हती. मला डोसा, उत्तपम, अप्पे हे तिन्ही पदार्थ खूप आवडायचे, बट इडलीशी एवढं काही प्रेम नव्हतं माझं. तर मग ना मी कधी बनवलीच नाही आणि मम्मी बनवायची, मम्मीला खूप आवडायची. पप्पाने कधीतरी बाहेरून आणलं तर मी खायचे थोडंसं एखादं पीस, बट मला नाही आवडायचं इडली. तर मग ना यावेळेस मी असंच विचार केला लग्नानंतर ॲक्च्युली, की सांबार बनवून तर बघूया काय असतं नेमकं, काय काय नाही. आपली स्वतःचीच रेसिपी मी बनवण्याचा प्रयत्न केला. मी यूट्यूब पाहिलं नाही, मम्मीला विचारलं नाही, काही नाही, स्वतःच मस्त सांबार बनवत बसले. तर मला तेव्हा ते खूप आवडलं. आणि मला ना असं जे पण लिक्विडी फॉर्म्स असतात त्याच्यामध्ये ना मला थोडीशी थिक कन्सिस्टन्सी आवडते. मला एकदम पातळ असं वरण किंवा पातळ सांबार किंवा कढी असं पातळ पातळ नाही आवडत. मला थोडंसं घट्ट, थोडं थिक आवडतं. तर मी तसंच बनवलं होतं आणि त्याच्यामुळे मला आवडलं ते बहुतेक. आणि त्याच्यानंतर मी एकदाच बनवलं होतं आणि ही थर्ड टाईम आहे बनवायचं. तर मला क्रेविंग होत होती, वेंकीला पण क्रेविंग होत होती. तो जर आज लांब जाऊन आला तर तो मस्त आराम करतो. मला तू आराम कर, मस्त गरम गरम इडली बनवल्यावर मी तुला उठवते. तर त्याच्यामुळे आज मी बनवते इडली. तर फर्स्ट ऑफ ऑल जे बॅटर मी यूज करते इडली बनवण्यासाठी ते आहे हे. जर तुम्ही एका छान बॅटरच्या शोधात आहात तर प्लीज हे कन्सिडर करा. हे आहे आयडीचं इडली अँड डोसा बॅटर. ह्याच्याने तुम्ही इडली, डोसा, उत्तपम, अप्पे जे पण तुम्हाला बनवायचं आहे, जे पण तुम्हाला आवडतं ते बनवू शकतात. हे इतकं चांगलं बॅटर आहे, इतकं सुंदर बनतं सगळं. डोसाला मस्त असं जाळी 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 येते, उत्तपम इतकं छान बनतं, इडली आता तुम्हाला दाखवेलच मी. तर खरंच हे खूप छान आहे आयडीचं. मोस्ट ऑफ यू माईट नो इट आणि यूज पण करत असाल तुम्ही, पण ज्यांना नाही माहिती किंवा ज्यांना एक थकले बाई बोलून, तर ज्यांना एक खूप चांगलं बॅटर पाहिजे ते कन्सिडर करू शकता हे वालं.
मी माझ्या फ्लॅटमेट्सला इतकं ऑब्सेस्ड करून टाकलं होतं ह्या बॅटरने, कारण ते दुसरंच काही आणायचे आणि ते जेव्हा हे खायचे तेव्हा म्हणायचे ओ वाव. तर मग त्यांनी पण हेच वापरणं चालू केलं माझ्या ह्या ड्रामासाठी आणि माझ्या खूप दिवसांनी बघण्यासाठी. आय एम सो सॉरी बट यू हॅव टू बेअर विथ इट. अँड लेट्स स्टार्ट मेकिंग इडली. तर सर्वप्रथम आपण इडली नाही, आपण आय एम सॉरी, आय एम सो क्लमझी, मी विसरले. मी एप्रन आणलं होतं, तुम्हाला दिसतंय का नाही, मी थोडं टिल्ट केलंय आणि मी विसरले घालायचं. मी खूप जास्त क्लमझी आहे, त्याच्यामुळे एप्रन इज अ मस्ट फॉर मी. मला नाही पाहिजे की मस्त माझं स्वेटशर्ट खराब व्हावं. आणि पुण्यामध्ये थंडी चालू झाली आहे ऑलरेडी, मला तर लगेच खूप थंडी वाजते. तर मी छान स्वेटशर्ट घातलं होतं, तर मी एप्रन आता घातलेलं आहे गाईस. अँड सर्वप्रथम आपण, मी काय कॉम्प्लेक्स जाते सर्वप्रथम अँड ऑल, त्याच्यामुळे लोकांना वाटतं मला मराठी येत नाही. मला खूप छान मराठी येते, ते एक डिफरंटच टॉपिक आहे. पण मला असं वाटतं की आय शुड बी परफेक्ट इन एव्हरी लँग्वेज. तर मी असं ना हार्ड वर्ड स्वतःच ट्राय करते आणि मला स्वतःच येत नाही. मग तर आय ट्राय टू बी कॅज्युअल अँड बी नॉर्मल. तर सगळ्यात आधी आपण सांबार बनवूया. सांबारसाठी मी तुरीची डाळ यूज करते आणि अशी अंदाजी टाकते आणि मग ती जास्त होते आणि मला अंदाजाचं काही कळत नाही. पण मला असं वाटतं कमी नाही पडली पाहिजे, पण ती वेस्ट नाही करत मी फेकून नाही देत बिलकुल. एवढी बास आहे का? एवढी बास आहे आय गेस. ओके, तर डाळ कशी लावायची ही तुम्हाला माहितीच असेल, तर मी ते नाही दाखवणार. डाळ उकळायला ठेवलेली आहे. तुम्हाला तिरकं दिसत असेल, मी थोडं तिरकं दिसत असेल, पण मॅनेज करा यार, खूप दिवसांनी आय एम डुईंग इट. तर तुरीची डाळ उकळायला टाकलेली आहे आणि 4-5 शिट्ट्यानंतर ही होईल. आता आपण भाज्या कापून घेऊ. तर पोटॅटो आणि छोटे कांदे घेतलेत आणि टमाटर एक आणि एक शेवग्याची शेंग. तर मी काय करते माहिती आहे का, हे सगळे वेगळे बॉईल करते, कारण मला माहित नाही रेसिपी काय आहे. व्हेजिटेबल्स कसे ह्याच्यामध्ये जातात सांबारमध्ये आय डोंट नो. पण डाळी जर टाकले तर ते तर पूर्ण एकदम किचूर होऊन जाईल आणि काय भाज्या दिसणारच नाही. मग मी काय करते का वेगळ्या पातेल्यामध्ये सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या उकळून घेते छान. तुम्हाला दाखवतेस ना, लेट्स गो. आता हे सगळं मी चिरून घेते आणि जर तुम्हाला आवाज येत असेल तर मला हे सांगायचंय की कापरे बाई, की मी जे व्लॉग्स आधी शूट केलेत ना ते तुम्हाला नक्की पाहायला भेटतील. आणि हे जे मी आता शूट करेल एव्हरीडे कन्सिस्टंट राहून त्याच्यानंतर भेटतील. तर जुलैचे व्लॉग्स आधी येतील अँड देन हे व्लॉग्स येतील. तर आज 18 सप्टेंबर आहे. आज कालच बाप्पांचं विसर्जन झालं, तर आजपासून मी परत चालू केलेलं आहे. होपफुली हे असंच राहावं आणि काही बॅरियर्स येऊ नये, आणि जर आले तरी पण मी बनवत राहणार. कुकरमुळे तुम्हाला काय ऐकू येते का नाही आय डोंट नो, पण मी तर बडबड करणार. ओ गॉड, जास्त पाणी झालं आय गेस, बट दॅट्स ओके यार. आता हे येल्लो होईल, हेच मला आवडत नाही यार. एक्स्ट्रा पाणी झालं तर काय नाही, पण मी त्याच्यात हळद टाकली. मी नेहमी नाही टाकत, पण हळद टाकली आणि असं होतं. मग का मी काही चांगलं करताना असं वाईट गोष्टी होतात. पण मी तर आज छान इडली सांबार बनवणार, दॅट इज फॉर शुअर. आणि हे असे कांदे मी कापून घेतले. बाकी गाईज व्हॉट्स अप. आता गॅस पण खराब होणार, परत रिवर्क. ओ गॉड, ह्याच्यामध्येच टाइम जातो सगळा. आणि हा कांदा ब्लॅक काय, ओके. यार पानी ज्यादा हो गया ब्रो. आणि कसं कापू बाबा, इतकंच इनफ आहे. हाफ इज इनफ गाइस, कारण हे छोटे कांदे आहेत.
हे सेपरेट होतील म्हणून ह्याचं समोरचं थोडंसं काढून घेते मी. हा खूप मोठा व्लॉग होईल का जर मी असं एक एक दाखवत गेले तर? व्हॉट इज रॉंग विथ दिस गाय? आय डोंट नो. खूप दिवसांनी व्लॉगिंग करते तर ऑफकोर्स काही ना काही प्रॉब्लेम्स तर हो. बट दॅट्स ओके. You won't be stopping me vlogging, okay? ओके, कांदे झालेले आहेत. येस. मी हे असं भाज्या उकळायला टाकून दिल्या आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. एक सेकंड. येस, ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलंय. ह्याच्यामध्ये तेच सगळं बटाटा, शेवग्याची शेंग, टमाटर आणि कांदा. कोणाकोणाला बटाटा नाही आवडत, आपल्या आपल्या प्रेफरन्सवर आहे. तुम्हाला जे टाकायचं तुम्ही टाकू शकता. आणि आपली डाळ पण जर हे इग्नोर केलं मेस तर छान अशी शिजलेली आहे. ह्याला आता घोटून घेते मी अँड देन रेसिपी तुम्हाला सांगते. हे जरा होऊ देऊ, आपण शिजू देऊ भाज्या मस्त, तोपर्यंत बाकीचे कामं करूयात. आणि मग मी जे भांड्यांचा एवढा पसारा काढलेला होता तर मी सगळे भांडे घासले. आणि लहानपणापासूनच मला भांडे घासायला खूप आवडतं. जेव्हा पण मी हे लोकांना सांगते ते म्हणतात की भांडे घासायला कोणाला आवडतं, पण मला आवडतं खरंच. एनिथिंग गिव्ह मी टू क्लीन, आय जस्ट लव्ह इट. मला क्लीन करायला इतकं आवडतं. तर लहानपणी पण आम्ही ना गावाला जायचो ना आजीकडे वगैरे, तर मी आजीला म्हणायचे मला दे ना धुवायला, कपबशा धुवायला दे वगैरे असं तसं. आणि दरवेळेस तिच्या कपबशा मी फोडून टाकायचे. तर लहानपणापासूनच मला ही सगळी कामं, कारण इकडे घरी तर भांडे काही कोणी घासू देत नव्हतं. तर गावाला जाऊनच मी चान्स मारायचे मस्त भांडे घासायचा. आणि तेव्हापासूनच मला भांडे घासायला खूप आवडतात. इथे वेंकी पण मला खूपदा म्हणला की मावशींना लावून घे तू भांड्याला हे ते, पण मला नाही आवडत यार, मला स्वतःलाच स्वच्छ करायला खूप आवडतात. तर मी हे सगळे भांडे घासून घेतले. त्यानंतर मग परत इडलीची वगैरे तयारी केली. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मला चिंगुसी करायला बिलकुल आवडत नाही. हे आमच्या दोघांचे संध्याकाळ रात्रीचे भांडे होते आणि अजून पण भरपूर असतात. मी सारखं काढत राहते भांडे एक. मला ते छोटू ह्याच्यामध्ये उगाच दोघं जण आहे तर आपण छोट्याशा प्लेटमध्ये खाऊ, हे सगळं असं जमतच नाही. मला खूप भांडे काढायला आवडतात. आणि मम्मीची सवय आहे आय गेस. हे मम्मीचं पण असंच होतं. मम्मी तर अननेसेसरी काढते, मी तरी अननेसेसरी भांडे नाही काढत. मम्मी अननेसेसरी, समजा 1 चमचा घेतला त्याने भाजी वगैरे हलवली आणि मग ते ठेवून देते ते भांड्यात, मग परत दुसरा चमचा काढते, तिच्या लक्षातच राहत नाही. तर मम्मीचे खूप सारे ट्रेट्स माझ्यामध्ये आहेत. आणि तेच आहे की घरी एवढं करायला भेटत नव्हतं म्हणजे औरंगाबादला वगैरे, कारण भांड्याला वगैरे मावशी वगैरे असतात. पण इथे मस्त मजा येते भांडे वगैरे घासायला. आणि हे तरी फ्लोईंग वॉटर आहे तर अजून सोपं होऊन जातं भांडे वगैरे घासणं. आणि मी मग असं सगळं स्वच्छ करून घेतलं आणि माठाला एकदा पाणी मारून घेते मी, कारण भांडे वगैरे तिकडेच घासणं होतात आणि माठाला ठेवायला दुसरी जागा नाही आहे. तसं छान माठ स्वच्छ करून टाकायचा, बेसिन वगैरे मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि तर मंडळी मी आता भांडे वगैरे घासलेत, मस्त हँडवॉश पण केलंय बरं का, मी शूट नाही केलं ते. तर आपण पाहूया आपल्या भाज्या ज्या आहेत त्या शिजल्या का. आलू तर शिजलं, तर बाकी पण शिजलंच असेल ना. येस, हे पण शिजलंय. हे तर सांबारमध्ये का असतं बिचारं, शेवग्याची शेंग कोणी खात पण नाही, पण जस्ट लाईक दॅट. आणि वेंकीला कोथिंबीर आणायला पाठवले मी. कोथिंबीर नव्हती आमच्याकडे, संपली होती आय मेंट. आणि हा मला गरम आहे हे, इट्स ओके. हे झालंय आता आपण बनवूया सांबार. ओके, लेट्स गो. तर मी इथे मस्त आपलं कढाई काम कुकर घेतलेलं आहे आणि आपण ह्यात आता टाकूया तेल. गरम छान झालंय. मी या तेलाच्या बॉटलचं वरचं तोडून टाकलं, म्हणजे मी नाही तोडलं, माझ्या हातातून पडलं तर ते तुटून गेलं. आणि त्या दिवशी माझ्याकडून माठाचं झाकण पण तुटून गेलं. आणि असं का माझ्यासोबत सगळं तुटतच चाललंय, आय डोंट नो. खूप तेल टाकून दिलं बोलता आय एम सॉरी, बट ठीक आहे, एवढं तर ठीक आहे.
तर हा ना व्लॉग थोडा मोठा होऊ शकतो गाईज, कारण आता खूप दिवसांनी मी बनवते ना, तर मला पण मजा येते बनवायला, बडबड करायला. आणि मी इथे कढीपत्ता आणलेला आहे. तर हा आमच्या झाडाचा कढीपत्ता आहे. आम्ही कढीपत्त्याचं झाड लावले, तर मस्त टवटवीत फ्रेश धुवून घेतला. आणि आता आपण टाकूया ते ह्याच्यामध्ये. मला थोडंसं तोडून टाकायला आवडतो, मग त्याचा सुगंध खूप छान येतो. अँड देन आय हॅव सुकी मिरची. हे मी डबल फोडणी देताना पण टाकते, पण म्हणलं की चला आत्ताच टाकू, कोण दोनदा फोडणी देत बसायचं. आणि हे 2 टाकूया आपण. ही गेली 1. अँड देन आणि मला काय तसलं आंबट वगैरे काय ते आंबट गोड सांबर वगैरे काय आवडत नाही बरं का. मला हे आपलं नॉर्मल मराठमोळी, आपण महाराष्ट्रीयन असल्याचा थोडंसं तडका तर लावणारच ना. आणि यार मला तिखटच आवडतं, मला नाही आवडत गोड वगैरे. तर मग ह्याच्यामध्ये टाकूया जिरे. अँड देन मस्टर्ड सीड्स म्हणजेच मोहरी टाकूया. भरपूर मोहरी असते सांबारमध्ये, एवढं काय नो. अँड जर मध्ये मध्ये खूप जवळून आवाज येत असेल तर आय एम सॉरी. मी लगेच सगळं ठिकाणावर ठेवत आहे, तर कॅमेराच्या खूप जवळ होते मी. आणि देन आता आपण ह्याच्यामध्ये ह्या भाज्या टाकणार. ह्या मी ड्रेन केल्या नाही आहेत. 1 सेकंड गाईज, मला ड्रॉवर उघडावं लागेल. तर हे मस्त तडतडा लागलाय, मी हे शोधण्यासाठी ड्रॉवर उघडला होता. आणि आता आपण ह्या भाज्या डायरेक्टली टाकू. थोडंसं सावकाश टाका, कारण हे उडणार आता. तर हे असं सगळं आपण भाज्या ह्याच्यात टाकून घेऊ. ओके, तर कदाचित तुम्हाला एवढं जवळून हे दिसत नसेल, पण आता मी फक्त भाज्या टाकल्यात. आणि मी माझ्या शॉर्ट्सवरती आय गेस अपलोड केलेलं आहे सांबारचं रेसिपी. फर्स्ट कधीतरी केलं आहे यार, पण केलं आहे. आणि आता आज मी शॉर्ट्स वगैरे काही बनवत नाही आहे. शॉर्ट्स पण खूप सारे बनवायचे आहेत मला. आयडियाज खूप आहेत गाईज डोक्यात, बट ना एक्झिक्यूट होत नाही आहेत. ऑफिसचं खूप फालतूचं नाटक चालू आहे, बट ठीक आहे. आता काय ऑफिसचं नाही म्हणजे काही लोकांचं, बट दॅट्स ओके. अँड ह्याच्यामध्ये आता डाळीत तर आहे हळद, ठीक आहे ना, ह्याच्यामध्ये पण थोडी टाकून घेऊ. हू केअर्स. तर थोडी हळद. आणि हे ना भाज्या छान हे झाल्यात, शिजल्या आहेत बरं का. तर ह्याला एवढं परतायची गरज नाही आहे, जेवढा आपण कांदा टोमॅटो नेहमी परततो. तर ह्याच्यामध्ये आपण टाकूया लाल तिखट. जसं मी तुम्हाला सांगितलं, मला मस्त तिखट सांबार आवडतो, घट्ट घट्ट. ह्याच्यात असं लाल तिखट टाकूया आपण. अँड देन आपण ह्यामध्ये टाकूया एव्हरेस्टचा सांबर मसाला. ओके, तर फोडून घेतलाय मी पाकिट. आणि आपण टाकूया इथे एव्हरेस्टचा मसाला मस्तपैकी. आणि मग मिक्स 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 मिक्स. वाव, काय मस्त वाटतंय हे. आता मला असं वाटतंय हे खूप कमी झालंय आणि डाळ खूप जास्त झाली आहे, जे की नेहमीच होतं, पण छान बनून जातं यार. हा तर काय भाज्या वगैरे खात नाही आपल्या ह्याला. हा वेंकी असं बटाटा पण बाजूबाजूला काढून खातो, पण मला खूप आवडतो बटाटा. आणि टोमॅटो तर माझं आवडीचं आहे. कांदा खातो तो फक्त. तर बघा हे शिजलंय म्हणून एक गुजगुज 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 व्हायला लागले. तर आपण त्याच्यामध्ये डाळ टाकूया. तुम्हाला मी कसं दाखवू गाईस, हे बघा मी छान डाळ घोटून घेतली होती आणि ह्याच्यामध्ये अजून पाणी जाईल आय गेस. तर लेट्स पुट द डाळ. ओके,
मला असे 1760 भांडे करायला आवडतात आणि मग तेच घासायला आवडतात. तुम्हाला आता माझे भांडे बघून पण वाटत असेल की हे 2 जणांचे एवढे भांडे, पण आय डोंट लाईक चिंगुसी. आणि थोडं पाणी टाकते मी गाईज, वेट. ओके, तर मी म्हणत होते की मला चिंगुसी बिलकुल आवडत नाही आणि मला भरपूर भांडे काढायला आवडतात काय यार, म्हणजे मी ते छोटू भांड्यांमध्ये नाही करू शकत. काय आता फक्त 2 जण आहे म्हणून एवढंसंच घ्या तेवढंसंच घ्या. नो, वी आर अ फॅमिली, आणि फॅमिलीमध्ये जसं कुकिंग होते मी तसंच करते. आणि मला नाईस कलर ना दिस सांबर इज गिविंग. ओके, जस्ट द वे आय लाईक इट. त्याच्यामध्ये सॉरी, तुला अजून काही रिकवर झाला नाही. हां, मध्ये आमची खूप तब्येत पण खराब होती गाईज, खूप जास्त. मला तर 106 ताप होता, वेंकीला 104 होता का 2 होता, आय डोंट नो. अँड देन माझे इनलॉज आले होते, मग त्यांना पण ताप होता. तर मग ते पण एक रिझन होतं टू टेक अ ब्रेक. अँड ब्रेक काय बाई, जसं काय एकदमच माझं जसं काय मिलियन्समध्ये सबस्क्रायबर आहे. वेगळ्याच डिलोलूमध्ये आहे मी. बट ह्याच्या आधी मी काय बोलत होते. हां, तर मला चिंगुसी करायला आवडत नाही म्हणून मी 1 भांडं 2 भांडं 3 भांडं 4 भांडं काढत राहते. अँड देन आय एंड अप washing them, and then yeah, what was the point telling you all this? I don't know. कुठे गेला मिठाचा चमचा, कुठे गेला? Let me see. ओके, तर आपण मीठ टाकूया थोडं. जास्त तर नाही होणार ना. मला सी झालं तर मग काय आता खावं तर लागेल. ओके, दॅट्स इट. आणि तुम्हाला असं वाटत असेल ही तर डाळच बनवली हिने, पण नो, जो वास येतोय ना, ओ हो, आय कॅनॉट टेल यू ऑल. तर असं हे ना तेल उडून जातं ना, त्याच्यामुळे मी ह्याच्यावरून परत फोडणी टाकते एक, आणि मग ते लाल 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 छान तरी येते. पण ती नाही जरी आली तर दॅट्स ओके. वी जस्ट लव्ह द सांबार द वे इट इज. इतकं छान वास येतो, आय कॅनॉट टेल यू ऑल. तुम्हाला वाटत असेल हे काय डाळच आहे, पण नाही गाईज, हे खूप छान सांबार बनलं आहे. आणि हे बघा, तोंडात पाणी येतं, असं वाटतं की इडली पटकन ऑलरेडी तयार असावी आणि मग आम्ही मस्त खावं. तर ह्याला थोडं उकळी येऊ देऊया आपण आणि करूया इडली बनवायची तयारी. तर मी इथे इडली पात्राला आधी तेल लावलं आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये ते बॅटर फिल केलं. अँड देन आय लेट इट स्टीम फॉर 10 to 12 minutes आणि लगेच झाल्या त्या. आधीपासून थोडं पाणी उकळत ठेवलं ना तर मग लवकर होतात इडली. तर मग हे असं हळूहळू मी बटन इडली पण करणार होते, पण तेच की खूप वेळ लागतो, मग त्याला एक चमच्याने त्याला भरत राहा. तर मग म्हटलं की नको, हेच करूया. कधीतरी ब्रेकफास्टला जेव्हा करते ना तेव्हा ते बटन इडलीच करते मी, तेव्हा खूप वेळ असतो ना आरामशीर. मी इडल्या छान ठेवून दिल्या आहेत त्याच्यामध्ये. माझ्याकडे हे बटन इडलीवालं पण आहे, पण ह्याला खूप टाइमपास करावा लागतो. अरे एक चमच्याने हे टाका, मग ते काढायला पण एवढं पेशन्स नाही आहे आता माझ्याकडे. उप्स. तर आपण पाहूया आपलं सांबूळ. वाव, मस्त झालंय हे. कोथिंबीर टाकायची राहिली, तर ह्याच्यावरती आपण फक्त आता कोथिंबीर टाकू. आणि जर माझी इच्छा झाली तर मी ह्याच्यावरती लाल तिखटची फोडणी टाकेल, नाही तर मी नाही टाकणार, मी तसंच खाईल. खूप 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 छान वास येतोय यार. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, जर ही रेसिपी सांबारची नाही आहे, आय डोंट इवन नो, बट ट्राय इट. ओके, बाय. कोथिंबीर छान धुतली आहे मी, वेंकीने मस्त कोथिंबीर आणली आहे आणि हे आपण टाकूया सांबारमध्ये. तर आत्ताच आणली आहे म्हणून मी काय निवडून वगैरे ठेवली नाही आहे. आता छान डब्यामध्ये मी निवडून ठेवते. आणि आमची एक्झिस्टिंग कोथिंबीर संपली होती. अँड आय लव्ह कोथिंबीर ऑन एव्हरीथिंग ब्रो. मम्माकडून आलं आहे हे. व्हेजिटेबल सिझर्स नाही आहे, बट काम चलाव तर करू शकतो. आणि बघा आता, तर येस गाईज, सांबार आपला रेडी आहे. वी विल वेट फॉर इडलीज टू ओ, हे तर काहीच नाही झालं, पण मी कमी पण ठेवलं. ठीक आहे, होईल.
तर आपण इडलीचा वेट करूया अँड देन मस्त बिग बॉस बघता बघता खाऊ. ये टाईम पाहिलं तर 9 वाजलेत ऑलरेडी. तर बिग बॉस चालू झालेलं आहे आणि वेंकी आता कसा लगेच पळत येतो बघा. अँड इग्नोर दिस झाड, कारण की ते छान एक कोणतं होतं यार हे, विसर गया मैं. कोणतं असतं ते लकी यार, लकी प्लांट कोणतं असतं ते छोटू छोटू. हाऊ कॅन आय फॉरगेट यार, मला खूप आवडतं ते झाड. तर ते आम्ही इथे नव्हतो ना तेव्हा जल गया वो, तो इसीलिए फिर इग्नोर करो उसको. नवीन आणू त्याच्यामध्ये आता परत. का मी तुम्हाला हे सगळं दाखवते आय डोंट नो, बट पहा माझ्यासोबत काय आहे. गॅसवरून झालं भांडण. ओ माय गॉड, ही किती इरिटेटिंग मुलगी आहे यार. ही हिंदीमध्ये एवढी इरिटेटिंग नव्हती, पण ही पागल झालेली आहे. आणि आय डोंट नो, मराठी ऑडियन्सला तर बिलकुलच नाही आवडणार ही जे काय. ओ काय झालं ब्रो. पहा कसा आला बिग बॉस ऐकताच. गाईस तुम्हाला मी म्हटलं होतं हा लगेच येईल आणि हा आला, पण हे तर कालचंच आहे ना ब्रो. इथे आम्ही बिग बॉस बघायला लागलो मस्त. व्यंकटेशला आधी हे बिलकुल आवडायचं नाही. तो मला इतकं म्हणायचा की काय बिग बॉस बघत राहती हे ते, आणि आता त्याला सवय झालेली आहे कारण माझ्यामुळे बघावंच लागतं. आणि इडली पण इथे रेडी झालेल्या होत्या मस्तपैकी. तर ह्या इडल्या मी आता काढून घेईल आणि ह्यानंतर परत पुन्हा दुसरा राऊंड वगैरे लावेल. आणि मग वेंकीला तर काही भूक नव्हती, पण मला ते सांबारचा वास इडली बघून असं मस्त भूक लागायला लागली. आणि जेव्हा ती क्रेविंग आपली पूर्ण व्हायला येते ना, की जेव्हा सगळं रेडी असतं आणि मग आपल्या मस्त आपण ते खातो गरम गरम, तेव्हा एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन भेटतं. तर मी मस्त इडल्यांवरती असं सांबार घेतलं आणि इतकं एक्सेसिव्ह घेतलं की एकदम ओव्हरलोड झालं ते. पण येस, द इडली इज रेडी अँड लेट्स ईट इट. मग मी बसले जेवायला आणि इतकी टेस्टी झाली होती इडली. वाव, सांबार वॉज जस्ट द वे आय वॉन्टेड इट. खूप खूप छान झालं होतं आणि मस्त माझी क्रेविंग फुलफिल झाल्यावर मी एकदम खुश झाले आणि इतकं टेस्टी होतं. यानंतर बिग बॉस बघता बघता आय कंटिन्यूड हॅविंग इट. आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने वेंकीला भूक लागली तेव्हा त्याने खाल्लं. तर थँक्यू सो मच हा व्लॉग बघण्यासाठी. असंच पाहत राहा, असंच लाईक करत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप सारे जणं फक्त बघतात, सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज सबस्क्राईब करा सो दॅट मोटिवेशन भेटतं अजून व्हिडिओज बनवायच्या. आणि बिझी स्केड्यूलमधून खूप प्रॉब्लेम्स होतात व्हिडिओज बनवायला, पण आता मी ट्राय करणार जास्तीत जास्त जेवढं पण मी माझा टाईम देऊ शकेल. अँड थँक्यू सो 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 मच बघण्यासाठी आत्तापर्यंत. सो आय विल सी यू टुमॉरो. बाय.